आजी काटाळ्या का तुम्ही? जादू दाखवू का तुम्हाला? मला सगळं येतं बाबा, मी कुठं पिठच बसतो, चट येतंय मला. मी इथं जरी बसलो ना बाबा, हे सगळे घरी निघून जातील जर का मी वाजवला. इथं जरी उभा राहिलो ना मी दुकान आहे तिथं उभा राहिलो ना, तिथं बी चट माहिती आपल्याला. इथं उभा राहिलो याच्या पाशी सगळे बटणं पाठी माहिती. आता नवीन शिकलो एक जादू, कीर्तन बंद पडल्यावर काही येतं याव ना. असं कसं दाखवायची का तुम्हाला जादू? बोला हा नाही काही तर म्हणा, मानात हलवा बाबा. दाखवायची का? दाखवायची का? जाऊ द्या, देतोच दाखवून. आता काय खरं तुम्हाला काय वाटलं मी मजा करलो काय? हा, आवाज येत नाही का महाराज? जरा आवाज क्लिअर करा. आता शिक सांगतो म्हणजे अर्ध कीर्तन झालं, मी आरडू आरडू बेजार इकडं. त्यो साऊंड तिकडे करा. जादू दाखवायची ना तुम्हाला? बरं दिसतंय ना, आवाज कमी पण दिसतंय ना. ती शाल कोणाची? ती शाल कुठे? ती हा इकडे इकडे बघा, जादू मी दाखवणार आहे ना, मग आपल्याकडे बघा. इको कमी करा, काय जे असेल ते, काय जे असेल ते कमी करा. मला काही जास्त कळत नाही बरं का. हिशोबाने चाल द्या तुमच्यात. हो ना, मजा नाही. बरं बघा, जाऊ द्या, इकडे बघा. हा काय करायचं सांगा या बाटलीचं, तुम्ही जे म्हणसान ते करू आपण आज. चट मी शिकलोय बाबा आता खरंच ना, लॉकडाऊन मध्ये हेच काम केलं मी फक्त. काय करायचं सांगा लवकर. हा आजी इकडं, काय करायचं? काय करू? मिठू म्हणते का? मिठू, त्यात काय मोठं आहे मिठू. व्यवस्थित बघा बरं का, मी डबल दाखवणार नाही. हो बघू नका खालून बरं का, खालचे नाही तर शिकून घ्या मग करसान मग हे बी बंद. मिठू बनवायचं ना, मिठू बघा आता. ओम ओम येणार देऊ नाही नाही करू आपण असं कसं. बघा बरं का. ओम ओम बघा किती ध्यान देऊन बघा. एवढं ध्यान देऊन कीर्तन ऐकलं असतं तर उद्धार नसता झाला का जीवनाचा? लोकांना खेळच पाहिजे. आपले लोक इतके हे झाले ना, लोकांना काहीतरी खेळच पाहिजे. कीर्तन म्हणजे लोकांना मनोरंजन वाटायला लागलं बाबा. कीर्तन म्हणजे मनोरंजन वाटतं लोकांना. कीर्तनाला मनोरंजनाचं साधन केलं लोकांनी. कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही, या कलियुगामध्ये उद्धाराचं साधन आहे. महाराज म्हटले कीर्तन चांग, कीर्तन कलियुगामध्ये कीर्तनात माणसाची काया ब्रह्मीभूत होऊन जाते. महाराज ब्रह्मीभूत काय होते? ब्रह्मीभूत
काय माझ्या तुकोबरायांचे शब्द महाराज. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. तुकोबरायांचे अभंग म्हणजे अद्वितीय महाराज. तुकोबरायांचे अभंग म्हणजे एखाद्या कवीने आपल्या पोटाची खणगी भरण्यासाठी शब्दांची केलेली जोडावा जोड नव्हे. तुकोबरायांचे अभंग म्हणजे मोक्षाची प्राप्ती करून देणारे. तुकोबरा म्हणतात ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन. इथं केलेलं नामस्मरण तिथं कामाला येतं महाराज. ज्यावेळेस तुम्ही वर जाल आणि यमदेवा पुढे उभे राहाल ना, त्या दिवस यमदेव तुमच्या पुढे असतील, त्यांच्यासोबत त्यांचे चित्रगुप्त असतील आणि 2 किंकर असतील. आणि यमदेव त्या दिवशी चित्रगुप्ताला विचारतील काय केलं यांनी. नामस्मरण केलं का, कीर्तन ऐकलं का, भजन केलं का. त्या दिवशी आपल्याकडे सांगायला काहीच राहणार नाही, काहीच राहणार नाही त्या दिवशी सांगायला आपल्याकडे. आणि मग यमदेव आज्ञा सांगतील, मारा, झोडा, तोडा, फक्त इथं भोगणारं सुख आपल्याला गोड वाटतं. महाराज म्हणतात विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड मारिती जोडिती तोडिती निष्ठुर. मारणं झोडणं नियमात असतं. तोडणं म्हणजे जिथं हात जाईन तिथं आणायचं. तिथं गेल्यावर मग नियोजनच फिक्स आहे. म्हणून महाराज म्हणते इथं केलेलं नामस्मरण तिथं कामाला येतं. महाराज म्हटले करा हरिभक्ती, करा हरिभक्ती, हरिभक्ती करा हरिभक्ती परलोका येईल. करा हरिभक्ती, हरिभक्ती करा हरिभक्ती परलोका येईल कामा. करा हरिभक्ती, करा हरिभक्ती, हरिभक्ती, हरिभक्ती परलोका. करा हरिभक्ती, हरिभक्ती करा हरिभक्ती परलोका येईल कामा. परलोका येईल कामा आणि सोडविला यमापासून या. इथं केलेलं नामस्मरण तिथं कामाला येतं. म्हणून महाराज म्हटले मी तुम्हाला सांगतो तुम्ही विठ्ठलाला भजा. पण महाराज तुम्हाला म्हणजे कुणाला सांगताय, तुम्हासी म्हणण्यामागे काय कारण आहे. कोण तुम्हासी. तुकोबारायने असं म्हणायला पाहिजे होतं, सांगतो रवी महाराजांशी, सांगतो गणेश महाराजांशी, सांगतो सोपान महाराजांशी बाजारे विठ्ठला. बाकीच्याला तर काही गरज वाटत नाही. आपण सांगतो महाराज लोकांशी बाजारे विठ्ठला. पण तुम्हासी म्हणण्यामागे काय कारण आहे, कोण आहे तुम्हासी मध्ये. तुकोबाराय म्हणतात वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एवढा श्रेष्ठ संप्रदाय. या संप्रदायात न जातीची, कुळाची, वंशाची, धर्माची, पंथाची कोणाच प्रकारचा भेद इथे केला जातो. सकळांना इथे अधिकार आहे. सकळाशी इथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा. कोण कोण भजन करू शकतं. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेना नावी, जाण विष्णुदासा, कान्हो पात्रा खोदू, पिंजारी तो दादू भजनी अभेतू हरीच्या नामी. कुणीही भजन करू शकतं. महाराज म्हटले याता याती धर्म नाही विष्णू निर्णय येतो ऐसा वेदशास्त्र. कोण भजन करू शकतो निवृत्ती महाराज. वैशाळ चांडळ शूद्र काय प्रमाणे बघा, क्षत्रिय वैश्य शूद्र चांडळा ही आहे अधिकार. बाळे नारी नर आणि आदी करून वैश्य कोणीही भजन करू शकतो. कोण भजन करू शकतं. कोणी यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर कोणी भजन करू शकतं. महाराज 1400 वर्षाच्या चांगदेवापासून तर 5 वर्षाच्या ध्रुव बाळापर्यंत कोणीही भजन करू शकतो. संसार म्हणला तर अट आहे. संसार म्हणला तर अट आहे. स्वरूपाची, संपत्तीची, रूपाची, धनाची अट आहे. परमार्थात अट. परमार्थात कुणीही भजन करू शकतं. आता मला सांगा बाबा जर का म्हटले मला लग्न करायचं, शक्य आहे का. करणार तुम्ही त्यात नाही वाद करणार नाही तुम्ही. पण जर का म्हणले तर शक्य आहे का. काऊन वय बघा बाबाचं.
तर आता इथं लहान नाही कोणी, समजा एखादं लहान बालक म्हणलं बाबा मला लग्न करायचं, शक्य आहे का? का बाबाचं वय जास्त होतं आणि त्या पोराचं वय. पण जर का बाबा म्हणले मला कीर्तन ऐकायचं, काय अडचण आहे का? मस्त आले बसले कीर्तन ऐकू राहिले. एखादा लहान मुलगा जर का म्हटला असता मला कीर्तन ऐकायचं, काय आठवते का बाबा? बसला असता, आला असता कीर्तन. संप्रदायात परमार्थात ना वयाची अटे, ना स्वरूपाची अटे, ना कुण्याच गोष्टीची अटे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हासी म्हणजे तुम्हा सर्व. आणि भजारे विठ्ठलाला तुम्ही भजा. आपण महाराज नाही भजला तर तुमचा जन्म व्हायला जाईल. भजा म्हणजे सांगतो, कोण्याच प्रकारची अट नाही इथे, कुण्याच प्रकारची नाही. जात वित गोत कुळ शिळ मान भजे खातोरीत भावना. भजे खातो येतच ना, भावना युक्त अंतकरणानं भजे खायचे. बरोबर ना? काही शब्द आपण रोज बोलतो बाबा, पण त्याचा अर्थ आपल्याला कळत. आमच्या गावात महाराज महिला मंडळीचा हरिपाठ होतो, आणि त्या महिला मंडळी हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. मग त्या महिला मंडळ ज्ञानोबरांच्या 16 झाल्या. 16 आला, 16 गेला पुण्यात. मग आता पुण्याचे दानशूर लोक, कोणी कपडे वाट, कोणी बॅगा वाट, कोणी बिस्किटचे पुडे वाट, कोणी पैसे वाट, हे ना सगळं गोळा केलं. आणि पुण्याच्या बाहेर आल्या आणि एका खुचर वाट्यावर बसल्या. म्हणे बाई खोटं आहे का? ज्ञान सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना. ते पुणे आहे का? पुणे वेगळं आणि पुण्य न नळाचा आणि न भाषेत फरक आहे ना महाराज. तुम्ही आपण तिकडे लातूर भागात गेलो, तिकडली जरा भाषा कशी आमनं. आपल्या इकडं अजून खाली गेलो घाटाखाली, मले तुले. मी एकदा धरणगावला गेलो कीर्तनाला, आणि त्याला विचारलं बाबा धरणगावला कसा जातो? म्हणे आता जाणता था फाकिल्या. आपण वळा म्हणतो, ते फाकिल्या म्हणतात. म्हणलं जमस, मठ नाही जमस, पण थोडं थोडं जमस. आता ते फिरण्यामुळे अवघड झाले त्या गोष्टी. तिकडं तुम्ही लातूर भागात गेला, सांगली भागात गेला, तर मग तिकडे जरा रांगडी भाषा आहे. काय करलाव, जेवलाव का, इकू कमी करायचा, बसलाव का, तिकडली जरा ती रांगडी भाषा आहे. परत मला एकदा नांदेडून फोन आला बाबा, म्हणजे कुठवर आल्या महाराज? मला आल्या, बायाला बी आल्या ना माणसाला बी आल्या. म्हणलं जवळ आल्या. म्हणजे जेवल्या का? म्हणलं आल्या हो जेवत्या. तसं भजे खा त्वरित आहे का ते? भजे का त्वरित भावनायुक्त अंतकरणाने भजलं तर जातीचा कुळाचा विचार नाही. पण महाराज विठ्ठलालाच का? प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे ना, विठ्ठलालाच का? तुम्ही म्हटलं पाहिजे महाराज अरे एवढं मोठं आम्ही मंदिर बांधलं नवनाथांचं, आम्ही नवनाथांना भजू. तुम्ही म्हणाल पाहिजे आमच्या गावात मारुतीचं मंदिर आहे, आम्ही मारुतीला भजू. मग विठ्ठलालाच का? प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला, विठ्ठलालाच का? पण महाराज मी नेहमी सांगत असतो, कधी हेव देव तेव देव असं करून नाही. हे वरचे कधी एक होते, आपला खेळ लागन सांगताच येत नाही. देव वेगळे नाहीत. वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ल म्हणजे नीलकंठ महादेव, आणि ल म्हणजे लक्ष्मीपती विष्णुदेव. तिघाचा संगम म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. म्हणून नावादिशी सांगितलं. तुम्ही विठ्ठलाला नाही बसलं तर काय होईल? नाही तरी गेला
जाईल महाराज आणि संसारात आला ना, केलं पाहिजे. आपण महाराज चला सोळा अहो संसारात आहे आम्ही. अडकलोय आम्ही संसारात. एकदा का आमचा संसार झाला, लोक म्हणतात असं पण तो कधीच बोलवत नाही महाराज. आधी आपल्याला जावं लागेल. एक पाऊल जर का आपण उचलला तर देव 10 पावलं आपल्यासाठी चालत. आधी आपण चालणं फार गरजेचं. नियमच त्याचा सूत्र आहे त्याचं, घेसी ते वा देसी ऐसा असं. हाक मारल्या भक्तासाठी धावत येतो देव, परंतु आधी देवाला काहीतरी द्यावं लागत. अर्थ ते तो वाढावं लागत, तेव्हा तो आपल्यासाठी येतो. हरणे महाराज कुणासाठी आला हो तुमचा देव? सांगा आम्हाला एखादं उदाहरण. हाक मारता मारता द्रौपदीसाठी आला महाराज. इंद्रप्रस्थामध्ये सभा भरली आणि द्यूत क्रीडा चालू झाली. पांडव एका पाठोपाठ चढ हरत गेले आणि शेवटी द्रौपदीला दावावरती लावले. द्रौपदीला हारले पांडव आणि दुःशासनाने द्रौपदीचे केश धरले महाराज आणि ओढत तिला राजसभेत आणलं. धिक्कार होती द्रौपदी. विचारत होती सगळ्यांना, अरे हाच आहे का कुरुवंश, ज्या कुरुवंशातील स्त्रियांसोबत असा व्यवहार होतो? प्रत्येकाला प्रश्न करत होती महाराज. याज्ञसेनी द्रौपदी प्रत्येकाला प्रश्न विचारत होती. प्रत्येकाच्या पुढे जाऊन त्याला त्याच्या शक्तीचं स्मरण करून देत होती. पितामह भीष्मासारखे धरून धरायला सांगत होती, अविच्छा मृत्यूचा वरदान आहे तुम्हाला, वाचवू शकता तुम्ही मला. पण भीष्माचार्य पुढे आले नाही महाराज. भीष्माचार्यांची मान खाली वाकलेली होती. गुरु द्रोणाचार्य पुढे गेली. द्रोणाचार्य सांगू लागले, द्रोणाचार्याला विनंती करू लागली. द्रोणाचार्यांची सुद्धा मान खाली होती महाराज. एका पाठोपाठ सर्व पराक्रमी पुरुषांच्या माना खाली झाल्या, परंतु कुणी द्रौपदीचं वस्त्रहरण अडवू शकलं नाही. द्रौपदी हताश झाली निवृत्ती महाराज. टेकली द्रौपदीला आशा संपली कोणी वाचवेल म्हणून. स्वतःची पती वाचवू शकत नाही. स्वतःच्या पतीला म्हणू लागले, अरे धिक्कार आहे धर्मराजा तुझ्या धर्मनिर्णयावर, धिक्कार आहे भीमा तुझ्या गदेवर, धिक्कार आहे अर्जुना तुझ्या बाणावरती, तुझ्या गुरुच्या शिक्षेवरती धिक्कार आहे. कर्णाला म्हणू लागले, अरे परशुरामाचा शिष्य आहेस तू, का बोलत नाही तुझे बाण आज? द्रौपदी सर्वांपुढे रडू ही व्यथा व्यतीत करू लागली महाराज. आणि तिथे माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण माता सत्यभामी सोबत चौसर खेळत होते. देव चौसर खेळायचे, एक डाव टाकायचे, दरवाजापर्यंत पळत जायचे, मागे यायचे, दरवाजापर्यंत पळत जायचे, मागे यायचे. सत्यभामा माता विचारू लागली, काय झालं तुम्हाला, इतके विचलित का झालात तुम्ही? देवाने सांगितलं, अगं तिथं त्या कृष्णेचं वस्त्र हरण होत आहे आणि हा कृष्ण काहीच करू शकत नाही, तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही अरे म्या बोलविला, मी वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण आले ऐसा मी जगत साडिता, पर्वता बैसका न संडावी, समुद्र रेखा न वलांडावी, ही पृथ्वी भूते व्हावी, आज्ञा माझी म्हणणार तुम्ही. चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविते, हरी वीण म्हणणार तुम्ही म्हणता मी काहीच करू शकत नाही, कस काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणले, अरे ती त्यांना बोलवतीये जी काहीच करू शकत नाही, मला एकदाही आवाज द्यायना, मी सगळं काही करायला तयार आहे. एकदाही बोलत नाही. सत्यभामा मातेला कळालं. सत्यभामा मातेने एक मोराचा पंख त्या सभेत फेकला आणि द्रौपदी मातेनं तो पंख बघितला महाराज आणि टाहो फोडला मातेने.
से द्वारकेचा राया कुठे गुंतला से द्वारकेचा राया कुठे गुंतला से द्वारकेचा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया आला महाराज देव. एका आवाजावरती देव आला आणि देवाने द्रौपदीच्या अंगावरती वस्त्र फेकले. महाराज बंद्या सभेत वस्त्राचे ढिगार लागले तरी द्रौपदीची साडी संपेना झाली. विदुर मामा म्हणू लागले, अरे नालायक हो, आता तरी बुद्धीत प्रकाश पडू द्या, ती साडी नाही माझ्या श्याम सुंदरचं पितांबर आहे. आला महाराज. पण हाकच मारावी लागते का त्याला? हाक मारल्याशिवाय येत नाही का तुमचा देव? नाही महाराज, हाकही मारायचं काम नाही, फक्त भक्ती तेवढी असावी लागते. कुणासाठी आला ना हाक मारता सांगा तरी आम्हाला. कोण आहे असा ज्याच्यासाठी तुमचा देव आलाय? कुणासाठी आला? चोखोबारांच्या पत्नीसाठी आला महाराज. चोखोबांच्या पत्नीचं बाळातपण करावं माझ्या देवाने. वहिनी उघडादार हाका मारी. आला महाराज. बोलवायचं काम पडलं नाही. चोखोबाराय देवाच्या दर्शनाला पंढरपूरला गेले आणि माझा देव चोखोबारांच्या पत्नीचं बाळातपण करायला आला. चोखोबारांच्या पत्नीने दरवाजा उघडला आणि चोखोबारांची पत्नी म्हणू लागली, बरे झाले बाई, तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कुण्या गावात. तिला काय माहिती स्वतः देव आलाय. आला महाराज. द्रौपदीसाठी आला, चोखोबारांच्या पत्नीसाठी आला, कुर्मादासांसाठी देव आला. सांगायसारखं भरपूर दृष्टांत आहेत तुम्हाला, पण आता आपला वेळ संपत आलेला. संपलाय वेळ, आपण पुढे गेलो का? अशी घडी पाहणारी माणसं पाहिजेत. वेळ आपला संपत आलेला आहे. देव येतो महाराज, फक्त त्याला अर्थतेने बोलवणारा पाहिजे. आपण जर का अंतकरणापासून त्याला हाक मारली ना, तो येतो. त्याला फक्त आपण बोलवायला पाहिजे. असो, धावत्या वेगामध्ये अभंगाचा एकच चरण आपल्याकडून सोडवणं झालं. 2 चरण आता माझ्यावर उसने उधार राहिले. पुन्हा कधी तुम्ही सेवेचा योग दिला